फलंदाजी मार्कवर दोन्ही सलामीचे फलंदाज सज्ज झाले आहेत. एका बाजूला असेल अक्षय, दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला भेटतोय शुभम उर्फ डब्ल्यू. पंचांनी सुद्धा मैदानाचा ताबा घेतलाय. अक्षय आणि शुभम पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अक्षय संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय. प्रथमेश जर्सी नंबर 05. पहिला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सगळं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा दुसरी धाव होईल का? तर थोडस क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. त्यासोबत एक धाव घेतली होती, नंतर दुसरी सुद्धा चोरटी धाव घेतली आहे. त्या 2 धावीनंतर संघाचं आता उघडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू आलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. शुभमच्या बॅटमधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. दोन चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या छोटीशी भर होते, जाऊन पोहोचते 8 धावांवर. पुन्हा एकदा ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय अक्षयला समजला नाहीये. सोबत निर्धाव चेंडू घोषित. पुन्हा एकदा चेंडू मारलाय गॅप मधून, जाईल जमिनीला मिठी मारत. अक्षयच्या बॅट मधनं येतोय पॉवरफुल चौकार. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवर. तर संघासाठी दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक स्वतः संघ मालक देवेन दुसरं षटक घेऊन येत आहेत. आणि पुढच्या सामन्याचा नाणेफेक इथे करून घ्यायचं आहे. तर पुढचा सामना इथे होईल मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री रॉयल या 2 संघांच्या मध्ये. तर कर्णधारांना विनंती करतो स्टेज जवळ यायचं आणि पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. त्यासोबत 2 धावा घेतल्या आहेत. काहीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल देवेनला. पुन्हा एकदा फिपचा फटका होता. चेंडू जाईल सीमा रेखा पार. शुभमच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. एकदा अंपायरचा तर फलंदाज तर वॉरियरला लागतोय पहिला दणका, पहिली हादरी, पहिला दळिंदर शुभमच्या रूपात. शुभम झालाय तर संघासाठी एक छोटीशी विस्फोटक फलंदाजी 10 धावांची पारी खेळून शुभम तंबूत परतेल.
तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय राजू. तर पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मैत्री स्टार्स आणि मैत्री रॉयल्स या संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचं आणि टॉस करून घ्यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय देवेन. मोठा फटका होता, फुल टॉसचा चेंडू होता, ऑन साइडला मारलेला चेंडू आहे. एक धाव एका धावेतच समाधान मानावं लागेल. एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते, ते जाऊन पोहोचते 21 धावांवर. मोठा फटका होता, चेंडू गेलाय मैदानाच्या पार, फलंदाज होईल बाद. होतोय विकेटचं पतन राजूच्या रूपात. तर मैदानात नवीन फलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळतोय परेश दळवी. तर गेल्या काही सामन्यांमध्ये देखील आपण पाहिलं की एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा हा पहिला चेंडू टाकावा लागेल दर्शनला. एकदा रिव्हर्सचा फटका आहे, फटका गेलाय पॉईंटच्या दिशेने. एकदा चेंडू फ्लिक केलाय, थोडस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं इकडे. सोबत 2 धावा घेतल्या आहेत आणि त्या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं पम्या यांच्या माध्यमातून. ज्या कामासाठी आपल्या संघाने परेशला पाठवलंय त्याच प्रकारची कामगिरी परेश करतोय का. चेंडू मारला ऑन साइडच्या दिशेने, 1 धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. पुन्हा एकदा स्वीप केलाय, त्याचसोबत मिळेल 1 धाव. एका धावेत खुश राहायला लागेल. तर एका धावेने धावसंख्या पुढे सरते 27 धावांवर. शेवटचा चेंडू, एकदा चेंडू मारला ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला, डायरेक्ट हिट होती. पण त्यासोबत 1 धाव पूर्ण केली आहे. षटक समाप्त झाले आणि 3 षटकांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 धावांवर विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय पवन उर्फ अण्णा. तर फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय परेश. फुल टॉस चेंडू होता, चेंडूने बॅटची कड घेतली आहे. यष्टीरक्षकाला देखील चेंडू समजला नाहीये. चेंडू चाललाय घासत लोळत, जमिनीला पप्पी घेत सीमारेषा पार. परेशच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दणदणीत कणकणीत चौकार. एकदा गोलंदाजी मार्कवर अण्णा सज्ज. नो बॉल, त्याचसोबत 1 धाव घेतली आहे. ते एका धावेनंतर
धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावांवर. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा अंपायरचा इशारा आपल्याला नो बॉल पाहायला भेटतोय. नो बॉल सोबतच 2 धावा धावून घेतल्यात. एकूण 3 धावा भेटल्यात आणि त्याच 3 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावांवर. पुन्हा एकदा फोनच्या दिशेने चेंडू चाललाय. तर पंचांचा निर्णय इथे वाईट चेंडू येईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कड घेऊन गेलाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावांवर. शेवटचे 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. एकदा पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आपल्याला इथे नो बॉल येताना पाहायला मिळतोय. नो बॉल सोबत 1 धाव धावून घेतली. एकूण 2 धावा आणि त्याच 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. पुन्हा एकदा नो बॉल असं ऐकायला आलाय पंचांकडनं. शेवटचं षटक पवन षटक थोडस महागडं ठरतंय संघाला. सोबत सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. तर शेवटच्या षटकातल्या 3 चेंडूंनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावांवर. सुंदर असा चेंडू ऑनच्या दिशेने मारला होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला. तर पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर उत्कृष्ट सुंदर असा कव्हर ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव घेतली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा घेतली आहे. पंचांचा निर्णय आपल्याला ऐकायला लागेल. येस, तर पंचांचा हात वर येतोय. तर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. प्लीज पंचांसोबत वाद घालू नये. पंचांचा हात वर आलाय आणि त्याचसोबत फलंदाज होईल बाद. षटक संपलंय आणि त्याचसोबत 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवर. आणि तर फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. तर पुढच्या पुढील सामना मैत्री स्टार वर्सेस मैत्री रॉयल्स या 2 संघांच्या मध्ये होईल. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचंय आणि पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर
तर मैत्री वॉरियरच्या संघाला मी विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आहे. तर मैदानात नवीन फलंदाज सलामीची जोडी आपल्याला येताना पाहायला भेटते. तर पुढच्या सामन्यासाठी शेवटचा कॉल देतोय मैत्री स्टार वर्सेस मैत्री रॉयल या संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे आणि पुढच्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा मैदानात सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवर असेल तो दर्शन, नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला भेटतोय यश मोहिते. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय राजू. तर पुढच्या मॅचचा नाणेफेक इथे होत आहे. हेडचीच कॉल. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह दर्शनच्या बॅटमधनं येतोय. मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. तर पुढच्या सामन्याचं नाणेफेक होतं ते मैत्री स्टारच्या संघाने जिंकलंय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, स्कूप मारायचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. एकदा चेंडू कट केलाय कव्हरच्या हातात. पुन्हा एकदा दर्शनच्या बॅटमधनं येतोय पॉवरफुल चौकार आणि याच चौकारानंतर पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. स्टेप आउट करून मारलाय. चेंडू येईल का? सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला शॉन याच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण मला पाहायला भेटला शॉनच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल यश मोहिते. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अक्षय. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू होता. पंचांचा निर्णय इथे नो बॉल असेल. खराब चेंडू होता आणि तोच खराब चेंडू पुन्हा अक्षयला टाकावा लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. यशला देखील काय तो चेंडू थोडासा समजलेला नाहीये. सुंदर चेंडू, चेंडू खेळाय का वरच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक चेंज होतीये. स्ट्राइक वर येतोय तो म्हणजेच हार्ड हिटर दर्शन. पुन्हा एकदा दर्शनच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत का? स्टेप आउट केलाय. स्टंपिंगचा चान्स होता.
पण त्या चान्स मात्र सोनं काय करता आलं नाहीये. जर हा विकेट पडला असता तर मोठा मासा देखील अक्षयच्या जाळ्यात फसला असता. पुन्हा एकदा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. 2 धावा घेतल्या आहेत आणि त्याच 2 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा चेंडूने बॅट चिकट घेतली आहे. चेंडू गेला तडम्याच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. तर 1 धावेनंतर दुसरं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. तर जिंकण्यासाठी शेवटच्या 10 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 32 धावा. एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी मार्कवर आपल्याला सचिन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. रिव्हर्स केलाय पॉइंटच्या दिशेने. धाव घेतली आहे. तर 1 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. पुन्हा एकदा पूल केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. तर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं हितेंद्र यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पण खराब फेकी इथे पाहायला भेटली आहे आणि त्याचसोबत 1 धाव घेतली आहे. 1 धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक जाईल यश मोहितेकडे. 1 धावेने धावसंख्येत भर होते. जाऊन पोहोचते 20 धावांवर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय आणि त्याचसोबत फलंदाज होईल OUT आउट. तर तिसऱ्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये तर शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करायची आहे आपल्याकडे. पुढे अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत. टाइमाचा महत्व ठेवायचं आहे. थोडीशी घाई करायची आहे आणि लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. तर शेवटचं षटक घेऊन आलाय हरेंद्र. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतली आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रथमेश. खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन मारलाय एक्सच्या दिशेने. नो बॉलवर येतोय प्रथमेशच्या बॅटमधनं. मैत्री प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. पुन्हा एकदा चेंडू सरच्या दिशेने मारला होता. पुन्हा एकदा दर्शन ऑन स्ट्राईक. चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका होता पण मॅच इथे वन साइड जाताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू आणि त्याचसोबत विजयी झालाय तो म्हणजेच मैत्री. विजयी झालाय तो मैत्री वॉरियर संघ.